लाकूर ग्रामपंचायत सदस्य त्यांचं घर. आणि हे आहे डॉक्टर मामाचं घर. हा आहे मेन रस्ता, तळेगाव ते सावळा रस्ता. हे बघा रस्त्याची अवस्था, खड्ड्यात रस्त्यात खड्ड्यात. तेच कैलास दादाचं घर, त्याचं पुढं दुकान पण आहे. तरी त्यांनी बोर्ड लावलं इथं, तळपे फार्म, व्हेज नॉन व्हेज ऑर्डर स्वीकारल्या जातील. मावळचा अस्सल गावरान चिकन रस्सा अनलिमिटेड. तरी मी खाली संपर्क दिलाय. तरी ह्या तुम्हाला गावरान रस्सा खायचा असेल तर कोंबड्याचा, तरी संपर्क साधू शकता. लगीन घरी तर लगीन होता आज, लगीन झालं आज. ही आहेत गावातली पार. इकडे रे समोर या. माझे मित्र बघाय. आरव, तुझं नाव? राजवीर. त्याचं नाव राजवीर. तुझं स्वराज. काय? स्वराज. तुझं नाव काय? तिकडे मग आमची मामी चालले तर बघा पाण्याला चालले. एवढं पाऊस चाललाय तरी पाण्याला चालले. आणि मयुरी, तुझं नाव? संस्कार. इकडे पुढे संस्कार. हे संस्कार. नाव काय तुझं? अनन्या. गावातील टीम. प्रत्येकाने नाव सांगायचं सगळ्यांचा. तुझं नाव काय? भाविका. स्वरा. मयुरी. राजवीर. संस्कार. स्वराज. आणि आमची आई चाले मागून. तुमचं नाव काय आजी? आहे पारुबाई. ती म्हणते किती दारू पाजू. काय नाही खरं. आता हे सगळं इकडे जाणार आहे वर. आलेलं आहे माझ्या गावात. माझ्या गावाचं नाव आहे तळपेवाडी. पूर्ण गाव दाखवणार आहे मी. माझं गाव किती सुंदर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझे मित्र तळपेवाडीचे. रस्त्याच्याच खाली हा आहे छोटीशी वळी. ही वळी म्हणजे विहिरीकडलं पाणी. विहिरीकडलं पाणी पूर्ण तिकडे विहीर आहे. इकडे समोर विहीर आहे. बरीचशी खाचरात वर. त्या सगळ्या खासरांमधलं पाणी त्या वळीला येतं. इकडे ते लास्टच खासर आहे. ही वळीला, त्या वळीकडून असं इकडे खाली जातं. या खासरांमधून नदीला जातं डायरेक्ट. गावचं समाज मंदिर आताच नवीन इमारत झालेली आहे. या इमारतीमध्ये जिम वगैरे आहे. गावातील मंडळाची मीटिंग इथे भरते. कार्यक्रमाला लोक एकत्र येतात, इथे मीटिंग भरते. इथनं मी चालले आपल्या शेताकडे. आता आपण आलो आहे फतेबाबाकडे. फतेबाबा आता दाढ खणीत आहे त्याची. तेव्हा हे दाढ खणले, मोठे वगैरे बाजूला ठेवले ते बघा. तरी आपल्याला भेटला आहे नामदेव बाबा, नामदेव काटे त्यांचं नाव. त्यांचं टोपण नाव आहे फतेबा. आम्ही लहानपणापासून फतेबाच म्हणतो नाही का. त्यांचं खरं नाव आहे नामदेव काटे. तरी फतेबा काय चाललंय आता? आता काय नाही, आता लावणी चालू झाली. आता हे चालू झाली. आता इथं पाऊस पण नव्हता. आता पाऊस पडलाय, सगळ्यांच्याच लावण्या चालू झाल्या. आता आववायचं. हा. आता ही भात बीत आवायची. मग बाकी दुसरं काय काम. बरोबर. चालू झालं आता हे का. याला खूप पाऊस लागतो, पाणी खूप लागतं. चिखलामध्ये खूप चिखल लागतो. हे आहेत आमचे नामदेव बाबा, नामदेव काटे. तरी हे उत्कृष्ट कुस्तीपटू होते. त्यांच्या काळामध्ये त्यांनी खूप कुस्त्या वगैरे केल्या बऱ्यापैकी. त्यांनी मावळ केसरी पण गाजवले. तसेच ते उत्कृष्ट असं मासे पण खूप पकडतात. त्यांना मासे पण धारजीनच खूप म्हणतात नाही का. कसं माहितीये का, आता सगळ्यांचीच शेत वगैरे ह्यावरती बारीक आहे. कारण की पाऊस उशीर आला. आणि आला तर पक्का आला. आठवडाभर कंटिन्यू आला पाऊस. म्हणजे दाढी मेले. आता या खत मारून खतबीत मारून जरा आल्यात बऱ्यापैकी. दुसऱ्या खातारात इथं लावायचं. बरोबर. अजून आता पाऊस कमी पडला ना. आता पाऊस सध्या कमी सध्या. आता पाऊस मोठा आला का मग इकडून वरून पाणी येणार माळात. याला काय पाणी यायला जागा नाही. नाही वरून पाणी आलं. हा. तिकडलं पाणी याच्यात आपाप साचतं पूर्ण. मग इथे सगळ्यांचे आता चालू आहे. अजून काय जे बारीक आहे त्याच्यामुळे थांबल्यात. आता मी उगत आता काय आपल्याकडे आवत नाही, त्याच्यामुळं आपण ते थोडं छोटं घेतले बारीक लावून घ्यायचं तेवढे. बरोबर. म्हणजे आता कालच 7 झाले आणि आज तो सुरुवात केली आवणीला. तरी मित्रांनो आमच्याकडे काल 7 झाले. 7 झाली का नंतर मग आवणीला सुरुवात होते. मग निखिलचं चिकनचं दुकान येतं मित्रांनो. आणि इकडनं जाते आपण बारक्याबाच्या घरापासून. हे आहे बारक्याबाचं घर. हे आहे छोटस बारक्याबाचं घर. बघूया बारक्याबा आहे का घरात. बारक्या भाऊ
तार वगैरे काढला, या म्हणतो, या घरात ये. तर बघा आता मस्त बघे म्हणतो, ये बस चुली पुढं म्हणतो कारटला असं म्हणतो. हा तेव्हा मी एवढा आवाज दिला पण आवाजच त्याने दिला नाही, म्हणजे नाही का. तेव्हा आहे बारकेबाचं आपलं गावठी घर आहे हे बघा. तेव्हा इथं असं मस्त हांड ठेवायला, ही चूल, आणि हे मस्त असं आपलं गावरान घर, गावठी घर. हे बारकेबाचं शेतात खासर बारकेबाच्यात राजू दादाचं घरी. आता खासरामध्ये आलंय का, हे आहे ते शंकराबाचं खासर, भात खासर. त्याचं मेन खासर आहे, सर्वात मोठं खासर आहे. तर आपण ह्या वाटेने इथून पलीकडे जाऊया, रस्त्याला लागू आणि नदीकडे जाऊया. ही पायवाट, कसं पाणी जाते इथनं. हे पाणी थेट वळाला जाते, इथं वळ आहे खाली. सटकलं ना तर सटकलं बरं, लय सटकलं शेवाळ भेटला. जास्त पाऊस पडल्यामुळं बघा पूर कसला आलाय. संध्याकाळपर्यंत ह्या पुलावरून पाणी पण जाऊ शकतं. सगळ्या डोंगराचं पाणी येते. हे बघ, ह्या पुरात पूलच वाहून गेला असता. बघा हे पाणी थेट नदीला जातं, मोठ्या नदी. जेव्हा लहान होतो ना तर ह्या पुलावरून मला जाताच येत नव्हतं. कोणी मोठा माणूस असेल तर, आई बाबा असेल तर मला ह्या पुलाच्या पलीकडे न्यायचे. तेव्हा खूप भीती वाटायची ह्या पुलाची. पुरी लोक इथं जाळायचे, इथं हे वळ आहे ना, इथं लोक आमच्या गावातून जर नाही झालं ना, मग त्यांना इथं आणून जाळायचे, इथं नेऊन जाळायचे तिथं. त्यामुळे त्या ह्या वळाचं नाव पडले मष्ट्याचा वळ. म्हणजे यायचं खासर आहे याला, हे रानाला म्हणतात भोगत्याचा माळ. दत्तूबाबाची पडाळ, दत्तूबाबाची पडाळ आहे. हे बघा कशी बनवली भारी. तर तो वाडा दिसतोय ना, वाडा दिसतोय. इथं उन्हाळची बैल, ऊन असेल ना तर बैल वगैरे याच्यात ठेवायचे. आणि आता त्यांनी नवीन पडाळ बांधली दत्तूबाबांनी. पडाळ म्हणजे गोठा म्हणतात त्याला. काही दत्तूबाबाचा गोठा. बघा बैल, बघा हे आहेत गुरं, हे बैल, हे 2 बैल. इथं गाया वगैरे आहेत. हे बघा वासरू कसं आहे बारीक छोटस. इथं आहे मस्तपैकी खाट वगैरे आहे, मस्त आहे बघा, झोपायला वगैरे खाट आहे इथं. म्हणजे जो गुराखी असन तो इथंच राहतो, इथंच आणि ती आपली गावठी चूल बघा. आणि इथं असं गुरांना खाण्यासाठी पेंढा हा आहे पेंढा, आणि जुन्या काळातील शिडी. आणि इथंच मांजर आहे. पडाळ वगैरे कसे स्ट्रक्चर वगैरे कसं बांधले, आतमध्ये कसं भारी गुरं वगैरे तुम्हाला दाखवलं आहे. ताई आहे बुरुम खाली. तिथं जर भुई घालण्यासाठी, म्हणजे नाही का घरामध्ये भुई घालण्यासाठी तो मुरुम येतात. इथं मुरुम घेऊन जाऊन त्याच्यात भुई घालतात घरामध्ये, चोपून नाही का व्यवस्थित घालतात. आणि हा आंबा एकदा 2021 मध्ये जेव्हा चक्रीवादळ आलं होतं ना, त्या चक्रीवादळामध्ये पडलेला तेव्हा खूप नुकसान झालं होतं. बघ झाडांचं एवढं खूप मोठा आंबा आहे. हा आंबा मुळांपासून तो निघाला होता, तरी त्याच्यामुळे अजून जमीन असल्यामुळे तो आंबा पूर्ण जागलाय बघा, खाली टिकून सुद्धा जिवंतच आहे. चक्रीवादळामध्ये हा आंबा पूर्ण उखाडलेला मुळा सकट, तरी पण 4-5 मुळं खाली राहिल्यामुळं तो अजून तग धरून उभा आहे, जागलाय. म्हणजे आडवा पडलाय तरी पण जागलाय. या आंब्याची खासियत खूप भारी, खायला खूप गोड आहे, चविष्ट आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटनाला दाबा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ येतील.